रामदेव देव देवळात जाते असं घटम काय काय स्वागताची तयारी केलास घटम काय खिचडी काय बाळापात्राच्या मागावर लवकर कसं प्रसाद आणि या चिंगळा आमचा दिलं आता देवळाजवळ आम्ही धावा घराची भेट घेऊन 6व्या दिवशी देवळात दिलेली असत आणि आता स्थिर झालेली असत. सगळे कॅमेरा फिरवलेलो असा काय चुकला असत तर माफ करा. गावाघराची भेट घेऊन जी काही ठिकाणं होती त्यांची भेट घेऊन आता सर ठिकाणमध्ये जो चाळो होतो त्या ठिकाणी देव स्थिर झालेले आणि इलेल्या मंडळींना गुळ पाणी देऊन परत देव संचार झालेलो असा आणि आता हयसर महापुरुषाचा स्थान असा या ठिकाणी देव चैतन्य महापुरुष या ठिकाणी झाड पूर्णपणे देवळाच्या कळसावर होता त्या ठिकाणी देव आणि पलीकडे बाराबादाचा मांड असतो त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली असा त्या ठिकाणी थोडं धाम झाले असतात मागे देवळात जातात
घटम काय काय स्वागताची तयारी केलास? काय काय तयार केलास? तयारी केली आहे. हा, बोला, बोला, असा. उल्ले, उल्ले, असा म्हणता, देव. चल, उल्ले, 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 असा म्हणता, देव. भेटली, भेटली, हे भेटली दाखव. हे दाखव, भेटली. जाऊ नको, काढा बसा. आज मुंबईहून आले, हा? आज मुंबईहून आले. यावं करूसाठी. स्वागत करता परत एकदा परत देवाला स्वागत. हा राजू हॉटेल मस्तपैकी महाप्रसाद बनवलेला आहे. सगळ्यांनी राजा हॉटेल बारामतीचे नमस्कार. भाई आटल्यांच्या घरात जो आले देव त्यामुळे आम्ही सर्वांचे मागतोय. धन्यवाद. स्वागत करत आहोत. स्वागत करत आहे. होय होय महाप्रसाद सोय झालेली आहे. सगळ्यांनी इथं खाली बसायचं मांडव 12 पद. घटम काय तुमची तळी काय काय मुंबई बरोबर रे आता नाही विचारलं रे असं काय म्हणतात व्हिडिओ बरोबर काढणं अंकुश आता तब्येत काय म्हणता बरी आहे ना होय बारामतीच्या मंगळावर दिलेले आणि इकडे देवांचे त्या दिवशी नाही उठतोस कामात गेलेलोस चांगले पाहिजे देवांचे मार
आधी त्यांना स्थिर होऊन दे उठा बाजूला त्यांना स्थिर होऊन दे स्थिर होऊन दे जरा पकड पाणी पाणी देवाचा हैसर 12 पाताच्या मांडावर स्थिर झालेले असत आणि इलेल्या मंडळीक महाप्रसादाची सोय केलेली असा. मंडळी सगळी थांबलेली असा. संपूर्ण गावातली मंडळी सगळी थांबलेली असा. थोड्याच वेळात महाप्रसाद वाढलो जातो. महाप्रसाद ग्रहण करून रातोरात देवळात जाऊचा आणि उद्या जायकालो असा. बघण्यानं भजी देतोय म्हटल्यानं कसली भजी देतलं? कांदा भजी का बटाट्याची? कांदे महाग झाले. वडापाव देतोय म्हणतात. मंचुरी भजी देतोय म्हटल्यानं. खाजा मालवणी खाजा लवकर. कसं हा प्रसाद? एकदम मस्त. आणि नियोजन कसा? नियोजन एकदम एक नंबर. पण नियोजन आम्ही सांगणार तुम्ही सांगायला पाहिजे नियोजन. राजू वाटले यांनी मस्त महाप्रसाद बनवलेला. कसा प्रसाद? हा राजू वाटले यांचं नियोजन भारी असा. आणि हा चिंगळा आमचा घेतलं. होय. आता पान द्यावा या उत्तम अशा प्रकारे राजू वाटले यांनी गेल्या सगळ्या गावाघराची उत्तम अशी महाप्रसादाची सोय केलेली होती. डाळ भात चवळीची भाजी चवळीची आणि बटाट्याची भाजी मस्त आहे. आणि पोट झालेला असा आगच. आणि आता संपूर्णपणे घाटी असा. घाटीयन जाऊचा काय चला होत असा वाटत नाही. हळूहळू हळूहळू जाऊया. आता परत एकदा काठी मारतले जाऊया आपले देवांच्या पाठोपाठ हळूहळू हळू चलत जाऊया. हा चला. सिद्धेश्वर पाहुणे पालवणे 12 करोड वशी प्रचार गांगवाकर कुलकार सरकार निस्कारकर बाबा बरेड चिटपत वेळोधिकारी महाराजा बाबा झाला प्रमाणे फिरता डाळपाचा वार्षिक त्याप्रमाणे बाबा तुझं आकार चक्रूची मासळी फिरा निघलेलो असा. त्याप्रमाणे बाबा तो चहा पाण्यासाठी स्थिर केलो. त्याप्रमाणे चिवकडे हाक मारतो. चिवकडे भेट तू घे. चिवकडे तुझी भेट घे. तू देवरूप साजरा कर. असलेल्या खोड्यांची मर्याद करून आज मांडाच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन पुढे मेळे मांडणीच्या व्यवस्थित पार पडतो. राजी हो बाबा. कळत नकळत अजांतेपणे काही तैतू मंगलाची करून पुढे असल्या गावाघराची दर्शनी राखून परत मरकाटी. निघालेले असोत देवळात. देवळाताच्या देवळात संपूर्णपणे
संपूर्णपणे काळो कसा एकदम घनदाट जंगल आणि गंधार जंगल असा हळियरीला वाळियर माटाच्या वाळियर बॅटरी मारा एवढा कुर्ल्या बघूया गावतात काय हा आता नाही बाबा भारी गावतो मिरगाव बरोबर भारी कुर्ल्या गावतो संपूर्णपणे घाटी असावी हा अबू वाटले बॅटरी मारा जरा इकडे आम्ही आता माडाच्या वळी असून वर निघालो हा घाटी व्हायला आंब्याबुडी घाटी व्हायला आंब्याबुडी आता पोचतलो असो पण वाट डेंजर असा संपूर्णपणे चढाव असा म्हणून एका घाटी म्हटली जाता ही काही अशा प्रकारे वाट असा आणि संपूर्णपणे घाटी असा जाम बसलेले सद्दगड हा डोपरा दुखाक लागली डोंगरात ना डोंगर म्हणजे संपूर्णपणे चढाव असा भारी चढाव जमलो आम्ही चिट्टो येतो थंय वाज उभे राहा शेव टाकू खंय वाज हयसर ह्यो चिट्टो असा तो एक खाली रस्तो गेलो हा हा ह्यो चिट्टो हा इलो वाचा हा हय वाज उभे राहा ह्या ठिकाणी ह्यो रस्तो गेलो आमच्या काजीत ह्यो गेलो तिकडे आमच्या घराकडे काजी आताशी भोवारत असत हा आणि परत आता ही घाटी लागलेली असा ही सरळ घाटी गेली घाटी व्हायला आंब्याबुडी मानघाटी घाटी व्हायला आंब्याबुडी गेलेली असा आम्ही आता इलो घाटी व्हायला आंब्याबुडी हवा शेव टाकूया काय डायरेक्ट जाऊया हा आताच्या पोरांका शेव टाकू तर म्हणजे काय समजत नाही ना ते म्हणतले आता काय शेव टाकूया म्हणतले शेव टाकूया म्हणजे जराशी हा ह्यो आंबो असा घाटी वयलो दोन आंबे असतात पण त्या मोठो आणा त्याका घाटी वयलो आंबो म्हणतात चव भारी आहे त्याची हा ह्यो केवढो मोठो आंबो घाटी वयलो आंबो आणि तो कापू आंबो तो मोडलो ना एक दोन पांजे त्याचे मोडले आता घाटी व्हायला आंब्या उडसून आम्ही आता पुढे चाललो काप्या आंब्याकडे थंय वाज आंबा या सगळं येतात वाट बघूया काप्या आंबा बुडी गेलो आता काप्या आंब्या बुडी वाज शेव टाका दे होय एक दोन डळे म्हणायचं मोठो आंबा होतो आणि या चव काय होती भारी इलो आता देवळाजवळ आम्ही आणि सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली असा देव येतात वाजत गाजत
आणि तुका मगाशी वाईट वाटलं असा की मी खंय स्थिर होणार नाही मी वस्ती करणार नाही काय मंडळी करू लागला असं चुकावं लागलं पण माझा कसा आपल्याला मालकीच्या वतीने तुझा जा स्वारी होती ती पूर्ण करून झाली त्यामुळे आपल्याली रयत रमळ गाव घर जस वर जाग्यार जाणं योग्य ह्या माझ्या मालकीचा मत झाला तुझी जबाबदारी कमी केली ही तुझी जबाबदारी होती ना शेवटी गाव चतुर्सीमा पुरी झाल्यानंतर तुझ्याकडे येईल असलेली जबाबदारी माणूस मिळाल्या तुझ्या येईल तू थांबतं भय थांब म्हटल्यानंतर ते थांबा म्हणून मी तो हट्ट मालकीच्या वतीने धरला की बाबा तुझी जबाबदारी कमी होऊन दे आपलं गाव घर रसवत आपल्याकडे हा आणि वीर कोणाच्या एक तुझ्या म्हणण्याप्रमाणे कोणाच्या लोळे कसा न धकू लागता आपण आपल्याला सॉरी घेऊन आता तुका काय म्हणाचा तर मी ऐकायला तयार आहे म्हणत ना वाईट वाटून एक प्रश्नच नाही आता त्याप्रमाणे जशी डाळ सॉरी काढली आणि ज्या त्या ठिकाणी तो काय देऊन निर्णय घे तो अंमलात आणू ना वार्षिक पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे पार पडला काय तिला वचन काढलं काय तसं डाळा साडी जाताना वचन दिलं आणि त्या वचनाप्रमाणे चाललंय तसं अशी करता वचन मला मार फिरायची गाठी चल चल मग फिरू जाऊ दे छान चटई काढू गई होती नाही तर पण ऐकलं चटई मुळा सरकता चटई मुळा सरकता संपूर्ण गावाघराची आणि संपूर्ण जे काही ठिकाणदार वाटेचे वाटमार्गी आणि गावाघराची भेट घेऊन शिमजडे काय जे काय असं सगळ्यांका नारळ भक्ष द्या प्रत्येकाचा काय देणा घेणा होता सगळ्यांका दिलेला असा आणि गावाघराची भेट घेऊन परत आजचं सावध येतं ना 6व्या दिवशी देवळा दिलेली असत आणि आता स्थिर झालेली असत उद्या आता जत्रा आणि दायकालो असा उद्या आमचो जर दायकाल्याक यावा सगळ्यांनी चाय पाणी घेऊया झाडाने यावा दायकाल्याक तर आता चाय पाणी घेऊन चलाय घरात सगळे सगळे कॅमेरा फिरवलेलो असा काय चुकला असत तर माफ करा देवान आणि रयतेन गावाघरांत सगळा माफ करून घ्यायचा मी अज्ञान असं तुम्ही सुज्ञान असा देव सुज्ञान असा काय चुकला असत तर माफ करून घ्यायचा भेटाय आता दायकाल्यात भेटाय दायकाल्यात कांदावाजी गावया हे